पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। राज्यसभेवरून सध्या महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेला राज्यसभेत आपला सदस्य असावा असं जास्त वाटत आहे असं म्हटलंय। मविआचा हा 3 तिघाडा आहे, पण काम बिघाडा नाही। काँग्रेसचा निर्णय दिल्लीत होईल, 3 पक्ष बोलत आहेत, तिकडे 3 चाकी रिक्षा आहे। एकाच जागेवरून चर्चा सुरू आहे असं संजय राऊत म्हणाले होते। काँग्रेस पक्षात कोण इच्छुक आहे मला माहित नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फक्त शरद पवार इच्छुक आहेत। आमच्या पक्षातून प्रियंका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत। काहींनी उद्धव ठाकरेंना भेटून इच्छा व्यक्त केली आहे, त्यात राजन विचारी आहेत। विनायक राऊत यांचं नाव ऐकलंय। निर्णय शेवटी पक्षप्रमुख घेणार आहेत। अर्ज भरण्याची तारीख येईल तेव्हा निर्णयच घ्यावा लागणार आहे असं संजय राऊतांनी सांगितलंय। पुढे ते म्हणाले, आपण इंटरनेटच्या युगात आहोत। झूमवरून मीटिंग होत असतात, त्याच्यावर बोलणी सुरू असतात। यंत्रणा प्रगत झाली असून प्रत्यक्ष भेटण्याची गरज नाही। काल जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्यातही चर्चा झाली। राज्यसभेवरील दावा आपला कायम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आमचा दावा आहे, प्रत्येक जण आपला दावा सांगत असतो, कारण प्रत्येक पक्षाचा सदस्य निवृत्त होत आहे। राज्यसभेत आपला सदस्य असावा असं प्रत्येकाला वाटतं। शिवसेना जास्त वाटतं, कारण शिवसेना आजही प्रादेशिक पक्ष आहे। किमान आमचे 2 प्रतिनिधी असावेत अशी पक्षप्रमुखांची भूमिका आहे। राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असून एकमेकांशी चर्चा सुरू आहे। 3 पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। शरद पवार इच्छुक आहेत, महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेता येईल। उद्धव ठाकरे काँग्रेसशी बोलत आहेत, जो निर्णय होईल तो एकमतानं होईल असं त्यांनी सांगितलंय। शरद पवार कधीही एनडीए सोबत जाणार नाहीत। मला जे राजकारण कळतं आणि जितके वर्ष शरद पवारांना ओळखतो त्यावरून हे सांगू शकतो। जे जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणे आहे ते खात्रीनं सांगतो। तसेच काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपदाची चिंता आणि शिवसेनेचा आवाज संख्याबळ टिकवण्याची कायम करण्याची चिंता आहे। चर्चा सुरू असून मी उत्तर देऊ शकणार नाही। 3 पक्षात मोठा पक्ष शिवसेना आहे, त्यामुळे आमची भूमिका महत्त्वाची आहे असंही ते म्हणाले। जय पवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर ते म्हणाले की रोहित पवार एकट्यानं लढतायत। अजित पवारांच्या पत्नी, मुलं त्यांनी यात सहभागी व्हायला हवं। जय पवार यांनी अशी माहिती समोर आणली असेल तर VSR आणि DGCA वर गुन्हा दाखल व्हायला हवा। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।